या शासनाचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? ही जी काही होळी केली शेतकऱ्यांनी, ही सरकारची होळी आहे. याचं कारण असं की चुकीची जी काही कर्जमाफी केलेली आहे, अत्यंत चूक असून ही आम्हाला मान्य नाही. या सरकारचं करायचं काय? हे पहा, या शासनानं जे काही या सरकारनं जे काही कर्जमाफी केलेली आहे, ही कर्जमाफी अत्यंत चुकीची आहे. याच्यातील नियम अटी जे आहेत ते आपल्या पूर्ण विरोधातले नियम आहेत. यांचं म्हणणं आहे की 2019 मध्ये ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाहीत. आता 2019 मध्ये ठाकरे सरकारने त्यावेळेस 90% शेतकऱ्याला कर्जमाफी केली. आता 90% शेतकरी जर कर्जमाफी झालेले असतील तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मग राहिले 10%. आता 10%मधले 5% लोकांनी पुनर्गठन केले म्हणजे त्यांना 50,000 देणार. ते बी 50,000 कसे देणार? अगोदर आपण पैसे भरले तर 50,000 रुपये देणार. मग आपल्याकडे पैसे असते तर आपण ह्यांची वाट कशाला बघितली असती? सगळ्यांनी मिळून ते कर्ज भरलंच असतं ना आपण. तर आपल्याकडे पैसे नाहीत, आपण अडचणीत आहेत, म्हणून ह्यांना कर्जमाफी मागतो. आणि ह्यांनी घोषणा केली होती निवडून यायच्या आधी की आम्ही पूर्णतः सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करू. आणि GR काढताना पूर्णतः असे नियम अटी टाकलेत की आपण त्याच्यामध्ये बसणार नाहीत, असे नियम अटी टाकले. गावातले लय झाले 5 ते 10 शेतकरी सगळ्या गावातून निघतील बघा. प्रत्येक गावात 5-10 शेतकरी. मग असलं जर सरकार शासन निर्णय काढीत असेल तर या शासन निर्णयाची सगळ्यांनी मिळून होळी केली पाहिजे. हे सरकार आपल्या काहीच कामाचं नाही. एकतर पिकाला कोणत्या भाव नाही. कांदा होता, कांदा बाहेर देशात जाऊ शकतो, त्याला भाव चांगला मिळू शकतो, त्या कांद्यालाही भाव नाही. पीक विमा नाही, कोणत्या पिकाला भाव नाही. तर गहू जातोय 2,000, ज्वारी 2,000, इतर पिकं बी सगळे तसेच, सोयाबीन 4,000. तर या सरकारनं आपल्याला पूर्णतः फसविलं या कर्जमाफीत. आणि आता पहा, कर्जमाफी नसून ही आपल्या गळ्याला फास आहे. यावर्षी पाऊस कमी आहे आणि पाऊस कमी ना, आता आपल्याला म्हणणार की तुमचं कर्ज भरा, मग 50,000 रुपये टाकतो. म्हणजे आपण आधी कर्ज भरून टाकायचं, म्हणजे दुष्काळात 13वा महिना. तर हे अत्यंत चुकीचं आहे. या ठिकाणी आपण सगळेजण मिळून या कर्जमाफीचा निषेध करत आहोत आणि या ठिकाणी या कर्जमाफीची होळी करत आहोत.